नमस्कार, मी रचना लचके बागवे 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. आपल्यासोबत आजचे जे गेस्ट आहेत ते खूप स्पेशल आहेत, कारण का लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी बदल घडवून आणलेला आहे. मी विजेता होणारच हे शब्द आपल्या कानावर पडतात. एक नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतं, ते म्हणजे डॉक्टर उमेश कणकवलीकर सर यांचं. आपले आजचे जे गेस्ट आहेत ते उमेश सर आहेत. अधिक माहिती आपण यांच्याकडे जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार, मी डॉक्टर उमेश शुभांगी पुंडलिक निशिकांत कणकवलीकर. वयाच्या 20व्या वर्षी मला युनियन बँक ऑफ इंडियाची नोकरी मिळाली. मी 16 वर्ष ती नोकरी इमाने इतबारे केली. 16 वर्षात मी 16,000 वेळा बोललो असेल की एक दिवस मी ही बँकेची नोकरी सोडणारच, मी विजेता होणार. सर, तुम्ही बँकेची नोकरी का सोडलीत आणि उद्योग कसा सुरू केला त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण नोकरी करता करता काही गोष्टी मला स्पष्ट झाल्या होत्या. नोकरी म्हणजे जॉब, जॉईन अदर्स बिझनेस किंवा मग जस्ट ऑबे बॉस, आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता. नोकरीमध्ये कामगाराला रोजगार मिळतो म्हणजे काय, तर जो रोज काम करून करून गार पडतो तो कामगार. आयुष्यभर सॅलरी कमवून रिटायर झाल्यानंतर गॅलरीत बसण्यापेक्षा आपल्या आवडीचा उद्योग करून एक यशस्वी उद्योजक होऊन प्रॉफिट कमवणं कधीही चांगलं, नफा कमवणं कधीही चांगलं असं मला सारखं वाटायला लागलं होतं. प्रॉफिट म्हणजे काय हो, तर जो प्रोफेशनल असतो, जो मेंटली फिजिकली फिट असतो तोच चांगला प्रॉफिट कमवतो. 25 जुलै 2002 तो टर्निंग पॉइंट आला. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले आणि त्यांच्या एका विचाराने मी नोकरी सोडण्याच्या माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला. आणि तो विचार होता, व्हॉट इंडिया इज गिव्हिंग टू मी इज नॉट इम्पॉर्टंट, व्हॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू इंडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थात भारत देश मला काय देतो हे महत्वाचं नाही, तर मी भारत देशाला काय देतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि मग या विचाराने माझी पत्नी, माझी पूर्णांगिनी सौभाग्यवती निशिकांत उमेश कणकवलीकर आणि माझं मन प्रज्वलित झालं आणि आम्ही दोघांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या नोकऱ्यांना कायमचा राजीनामा दिला, राम राम ठोकला. ते कोणतीही नोकरी सोडायला खूप हिंमत लागतं, जिगर लागते आणि ते तुम्ही केलंत. आणि त्यानंतर स्वतः तरी यशस्वी झालातच, त्याचसोबत तुमच्यासोबत अनेक लोकांना तुम्ही यशस्वी केलं. शून्यातून एक विश्व निर्माण करायला आम्ही दोघ जण सज्ज झालो होतो. तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे उद्योजकतेचा कोणताच धडा नव्हता किंवा आम्हाला त्यातला अनुभव नव्हता, पण होय, एक जिद्द होती, उत्साह होता, चिकाटी होती, प्रबळ इच्छाशक्ती होती की आपणही शून्यातून विश्व निर्माण करणारच, आपण विजेता होणारच. आम्ही प्रचंड संघर्ष केला, त्यामुळेच आमचा उत्कर्ष झाला. आम्ही भरारी घेतली ती गरुड झेप ठरली. म्हणतात ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके ख्वाबों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर तुम्ही एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे, मी विजेता होणारच. त्या लोकप्रिय पुस्तकाबद्दल थोडं माहिती द्या. मी इंग्रजी पुस्तक लिहिणारच हे माझं स्वप्न होतं. आय विल बी अ विनर हे पुस्तक लिहून मी माझं स्वप्न साकार केलं. हे पुस्तक आदरणीय राज ठाकरेजींनी प्रकाशित केलं. 2001 साली दसऱ्याच्या दिवशी त्याचं प्रकाशन झालं आणि मग त्याची एक कॉपी मनोहर जोशी सरांकडे गेली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी सरांनी ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं आणि त्यांनी हे पुस्तक मराठीत प्रकाशित करा असं मला सुचवलं. इतकंच नाही तर त्यांनी या पुस्तकाची प्रस्तावना सुद्धा लिहिली आणि त्यांच्याच शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशनही झालं. या पुस्तकाला मुंबई विद्यापीठ तसंच भारती विद्यापीठाची शिफारस लाभली. खरं तर हे एक स्किल डेव्हलपमेंट बुक आहे, अर्थात कौशल्य विकसित करणारं पुस्तक. या पुस्तकात अनेक विषय मी सादर केलेले आहेत. ध्येय निश्चिती, वेळेचं व्यवस्थापन, अभ्यासात प्रगती कशी करायची, अभ्यासकला कशी शिकून आत्मसात करायची, संभाषण चातुर्य, निरोगी आरोग्य, स्मरणशक्ती विकास कसा करायचा, असे एक से बढ़कर एक विषय इथे मी घेतले ज्यांनी आपला व्यक्तिमत्व विकास होईल. महाराष्ट्र टाइम्सच्या बेस्ट सेलरच्या यादीमध्ये हे पुस्तक सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक पटकावून बेस्ट सेलर होण्याची एक हॅट्रिक या पुस्तकाने साजरी केली. या पुस्तकाला राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार सुद्धा लाभला. थँक्यू सगळ्या वाचकांना मी म्हणेन. गेल्या 22 वर्षात मी विजेता होणारच या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. लवकरच या पुस्तकाची 111वी आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. मी स्वप्न पाहिलं होतं की मी विजेता होणारच, या पुस्तकाच्या 100 आवृत्ती प्रकाशित करणारच, मी विजेता होणारच. आणि आनंद होतो सांगायला की हे पुस्तक लाखो लोकांपर्यंत आता पोहोचलंय आणि माझं स्वप्न साकार झालं. स्वप्न साकार होण्यासाठी आधी ती स्वप्न पाहावी लागतात. स्वप्न पाहायला पैसा लागत नाही, वयाचं बंधन नसतं, शिक्षणाची गरज नसते असंही म्हणायला हरकत नाही.
शिक्षण असेल तर ऑलवेज गुड, पण वशिला लागत नाही, टॅक्स लागत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, स्वप्न विनामूल्य अवेलेबल आहेत, स्वप्न पाहायला काय हरकत आहे मग, असं मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो. आणि त्यानंतर मग मी पुस्तकं लिहित गेलो. उदाहरणार्थ मी विजेता होणारच, नंतर माझं दुसरं पुस्तक आलं, मी हुशार होणारच, मी श्रीमंत होणारच, मी प्रभावी वक्ता होणारच, मी प्रेरणा घेणारच, मी मानवी स्नेहसंबंध जोपासणारच, मी यशस्वी उद्योजक होणारच. माझा यशस्वी उद्योजक होण्याचा एक प्रवास सुरू झाला. आणि मग काय, एक गाणं मी सतत गुणगुणत असतो. मला असं वाटतं प्रेक्षकांनीही ते गाणं गुणगुणावं. रुक जाना नहीं तू कहीं हार के, घाटों पे चल के मिलेंगे साए बाहर के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही. सर, या पुस्तकाने तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाच, त्याचसोबत तुम्ही अनेक प्रयोग देखील केलेत. आतापर्यंत 3,500 प्रयोग तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरात केलेत, तर तो जो अनुभव आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, मी विजेता होणारच्या प्रेरणादायी कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मी नाशिकमध्ये सादर केला 16 फेब्रुवारी 2003. माझ्या पहिल्या प्रयोगाला 160 प्रेक्षक आले होते, त्यामुळे मला एक आर्थिक फटका सहन करावा लागला. मी 6 महिन्यात 6 प्रयोग केले, पण मी असफल राहिलो. 7व्या प्रयोगाला मग मला छोटासा का होईना पण प्रॉफिट झाला. मला आशेचा किरण दिसायला लागला, मला रंगभूमीचा अनुभव यायला लागला, ती गणित कळायला लागला. आणि त्यानंतर मग मी मागे वळून पाहिलं नाही. गेल्या 21 वर्षात मी विजेता होणाऱ्या कार्यक्रमाचे 3,500पेक्षा जास्त प्रयोग झाले आणि त्या अखेरच्या श्वासापर्यंत मी करतच राहणार. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी प्रेक्षकांना एक प्रश्न विचारतो, तुम्हाला विजेता व्हायचंय का? सर्व प्रेक्षक एक मुखाने हो म्हणतात. तेव्हा मी त्यांना म्हणतो, मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे, आणि ती गुड न्यूज आहे, आपण सगळे जन्मताच विजेता आहोत. मी नेहमी म्हणतो, विजेत्यांचं रक्त सळसळतं. आपल्या आई वडिलांचं, आपल्या पालकांचं ते रक्त सळसळलं आणि वडिलांच्या दिशेकडनं आईच्या दिशेकडे असंख्य शुक्रपेशी निघाल्या. प्रत्येक शुक्रपेशी आईला विनवणी करत होती, आई आई मला घे ना तुझ्या गर्भामध्ये, आई मला यायचं तुझ्या उदरामध्ये. आई फक्त मीच ग. लाखो आणि करोडो शुक्रपेशींमध्ये एक शुक्रपेशी जिंकते आणि आईच्या गर्भात पोचते. 9 महिने 9 दिवस ती तिथे राहते आणि आपला जन्म होतो. पृथ्वी तलावर पाऊल ठेवण्याआधीच एक जीवघेणी मॅरेथॉन रेस आपण जिंकली. आता या पृथ्वी तलावरच्या स्पर्धा काय, त्या तर आपण जिंकणारच, आपण विजेता होणारच. मी विजेता होणारच. कार्यक्रमात एक से बडकर एक, एक से बडकर एक, एक से बडकर एक म्हटलं. मी विचार मी साभिनय सादर करत गेलो आणि लोकांची मनं जिंकत गेलो. कधीतरी या कार्यक्रमाची सुरुवात शारदाश्रम शाळेमध्ये, हो, कारण शारदाश्रम शाळा का, कारण तिथून आपले ग्रेट भारतरत्न सचिन तेंडुलकर घडले. तर म्हटलं शारदाश्रम शाळेमधून आपणही सुरुवात करूया. ते तेंडुलकर, मी कणकोलीकर, असा काहीतरी एक विचार केला आणि 10 रुपयाची तिकीट लावून मी तिथे शारदाश्रम शाळेमध्ये रोज संध्याकाळी जाऊन उभा राहायला लागलो. पुढे प्रेक्षक 500 रुपये देऊन नाट्यगृहाबाहेर रांगा लावून हा कार्यक्रम पाहायला लागले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उदाहरणार्थच द्यायचं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले, R.R. आबा पाटील, सिंधुताई सपकाळ, लक्ष्मणराव देशपांडे, वराड निघालं लंडनचे लक्ष्मणराव देशपांडे कार्यक्रमाला आले. खूप मला आज मी भारावलोय की तो इतिहास सगळा असा मागणं जातोय, म्हणजे पाहायला मिळतोय. मनोहर जोशी सर, अंकुशराव टोपे, रीमा लागूजी. इनफॅक्ट रीमा लागूजी आणि मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकत्र काम केलेलं, त्यामुळे ती ओळख होती. छगन भुजबळजी, राजेश टोपेजी, जयंत पाटील, डॉक्टर DY पाटील आमच्या कार्यक्रमाला आले. बिपिनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे यांनी तर नुसते कार्यक्रम पाहिले नाही, शिर्डी कोपरगाव इथे कार्यक्रम खूपसे आयोजित केले. अशोक खाडेजी, विश्वास नांगरे पाटील, IPS स्वाती साठेजी, त्यांनी तर जेल्समध्ये हे कार्यक्रम आयोजित केले. पद्मजा फेनाणी, या शिवाजी मंदिरला माझ्या आठवणी आहेत. इथे मला लता मंगेशकरांनी पण आशीर्वाद दिले, म्हणजे त्यांचाही कार्यक्रम होता, त्यांनी थोडासा कार्यक्रम पाहिला. पण या कार्यक्रमात आता काय सांगू, कितीतरी अशी माणसं येऊन गेली आणि खरं तर तोच आशीर्वाद होता आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो. माननीय सुशील कुमार शिंदेजी, हनुमंत गायकवाडजी, असे एक से बडकर एक माणसं या कार्यक्रमाला आले आणि त्या सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच हा कार्यक्रम यशाच्या शिखरावर पोहोचला असं म्हणायला हरकत नाही.
प्रेक्षकांनी तर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. इथे मला सांगायला आणखीन आनंद होतो की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना हा कार्यक्रम इतका आवडला की त्यांनी मला मातोश्रीवर बोलवलं. त्यांच्या वडिलांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं वक्तृत्व आणि कला आणि साधना हे पुस्तक मला सप्रेम भेट दिलं. माझ्या जीवनातली सगळ्यात अनमोल भेट म्हणजे हे हिंदू हृदय सम्राटांनी दिलेलं मला पुस्तक. आणि ते आपल्या शिष्यकुलमध्ये आज आहे. तुम्ही जरूर शिष्यकुलला भेट द्या. इथे खूप काही अशा आठवणी मी जतन करून ठेवल्या. मी माझ्या प्रयत्नात अनेकदा अपयशी ठरलो पण मी कधीच खचलो नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती या कवितेतलं एक कडवं मी सदैव लक्षात ठेवलंय. तो एक दिव्य संदेश आपल्या सर्वांसाठीच आहे असं मला वाटतं. तुम्हीही ते लक्षात ठेवा. मी तर म्हणेन पाठांतर करून घ्या. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बगैर ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. तर तुम्ही उद्योजकांना तर घडवतातच पण त्याचसोबत तुम्ही समाजकार्य देखील करता आणि त्यातलं एक मोठं समाजकार्य म्हणजे रक्तदान. आतापर्यंत तुम्ही 119 वेळा रक्तदान केलेलं आहे. तर ते का करता आणि त्याच्याबद्दल थोडं सांगा. माझी आई एकदा आजारी होती. तिची शस्त्रक्रिया होती. तिला रक्ताची गरज होती आणि असं डॉक्टरांनी सांगितलं मला की तुझा आणि तिचा रक्तगट सारखा आहे, ए पॉझिटिव्ह. त्यामुळे मी रक्तदानासाठी सज्ज झालो कारण डॉक्टर म्हणाले होते की तिला रक्ताची गरज भासेल. पण माझी आई साईबाबांची भक्ती करायची. तिने साईबाबांकडे साकडं घातलं की तिला रक्ताची गरज भासू नये किंवा लागूच नये. आणि तसंच झालं कारण तीही थोडीशी घाबरलेली होती की मला रक्तदान करावं लागेल त्यामुळे. आणि खरंच चमत्कार घडला. तिला रक्ताची गरज लागली नाही. ओम साईराम. आम्ही साईबाबांचे भक्त आहोत. पण डॉक्टरांनी मला सुचवलं की आता कोणाच्या तरी आईला रक्ताची गरज लागणार तर तू लगेच जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान कर. म्हणजे कुठेही तशी सुटका झालीच नाही. आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं रक्तदान करायला त्यांनी मला भाग पाडलं. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं रक्तदान केलं. तिथून माझ्या रक्तदानाचा हा जो अखंड प्रवास आहे तो सुरू झाला. आजवर मी 119 वेळा रक्तदान केलं आहे. माझी पत्नी सौभाग्यवती निशिगंधा हिनी 16 वेळा रक्तदान केलंय. माझा मुलगा डॉक्टर राजेश निशिगंधा उमेश कणकोलीकर याने सुद्धा 57 वेळा रक्तदान केलंय. आमचं सगळं कुटुंब आता म्हणतं आम्ही विजेता होणारच, आपण रक्तदान करणारच. आणि मी तिघांनी मिळून 192 वेळा रक्तदान केलंय. लवकरच डबल सेंचुरी होईल असं मला वाटतं. होणारच. माझं स्वप्न आहे की मी माझ्या जीवनात 125 वेळा रक्तदान करणारच. आणि डॉक्टर राजेश यांचंही स्वप्न आहे की ते त्यांच्या जीवनामध्ये 200 वेळा रक्तदान करून रक्तदानाची डबल सेंचुरी मारणारच आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव येणारच. तर इतक्या वेळा सातत्याने रक्तदान करणं सोपी गोष्ट नाहीये. आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट सातत्याने करतो तेव्हाच कोणता तरी विश्व पूर्ण होतो. तसं आजचा आपला जो 365 दिवस 365 स्टोरीज हा मी जो उपक्रम घेतलेला आहे आणि जो कन्सिस्टंटली मी त्याच्यावर काम केलंय म्हणूनच आज तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे. तसं तुमचं देखील एक भविष्यामध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल ही शुभेच्छा मी करते. इथे मला सांगावंसं वाटतं की कविवर्य विंदा करंदीकर यांची जी काव्य रचना आहे त्यांनी जे म्हटलंय ते किती अनमोल आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. सर तुमच्या पाठी आपल्याला दिसतंय की अनेक पुस्तकं आहेत. तर अनेक लोक फक्त खोटं ते फोटो म्हणून ती पुस्तकं लावतात पण तुमच्याकडे खरोखरची पुस्तकं आहेत. तुमची स्वतःची खूप मोठी लायब्ररी आहे. 30,000हून अधिक पुस्तकं आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. हो, छान. पुस्तक ही एक संजीवनी आहे असं मला वाटतं. मी तर असंही म्हणेन की माझं पहिलं प्रेम पुस्तक. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. हे अनर्थ एका अविद्येने केले. आपल्या अविद्येचे रूपांतर विद्येमध्ये झालंच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी वाचन करत गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न APJ अब्दुल कलाम, महात्मा गांधीजी या सर्व महान व्यक्तींचे
चा मी अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट स्पष्ट झाली की ही सगळी जी महान माणसं आहेत ती वाचन खूप करतात. आपल्या या शिष्यकुलच्या ग्रंथालयामध्ये 25 ते 30 हजार जवळजवळ पुस्तकं आहेत आणि ती रोज वाढत चाललेली आहेत. इथे जगभरातील मोठमोठ्या चांगल्या चांगल्या बेस्ट सेलर लेखकांची पुस्तकं आम्ही उपलब्ध केलेली आहेत. एका छत्राखाली ही पुस्तकं असावीत हे माझं स्वप्न होतं आणि तेही स्वप्न आमचं साकार झालंय. आम्ही विजेता झालोय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणालेत, वाचाल तर वाचाल, आणि एकदम 100% हे खरंय. भारतरत्न APJ अब्दुल कलाम काय म्हणालेत, नियमित पुस्तक जर आपण वाचत राहिलो तर एक दिवस आपण स्वतः एक पॉवर हाऊस होतो. पुस्तक वाचलं पाहिजे ना. मी आजवर 25 पुस्तकं लिहिली आहेत. माझ्या सर्व पुस्तकांचं शीर्षक जे आहे ते मी या अक्षराने सुरू होतं आणि च या अक्षराने संपतं. उदाहरणार्थ, मी विजेता होणारच, मी हुशार होणारच, मी श्रीमंत होणारच, मी प्रेरणा घेणारच, मी प्रभावी वक्ता होणारच, मी भारताला महासत्ता करणारच. मला इथे सांगावंसं वाटतं की एव्हरी रीडर इज नॉट अ लीडर बट एव्हरी लीडर इज ऑलवेज अ रीडर. पुस्तक वाचून 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 आम्ही आमचं मस्तक घडवलेलं आहे. कारण जी मस्तकं पुस्तकांमुळे घडतात त्या मस्तकांसमोर संपूर्ण जग नतमस्तक होतं. म्हणून सतत पुस्तकं वाचत राहा. वाचन कला विकसित झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी एक छोटासा प्रयत्न असा केला की मी एक पुस्तक प्रकाशित केलंय. जसं मी आता म्हणालो की विजेता होण्यासाठी मी वाचन करणारच. आणि त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मी मदर तेरेसांचा फोटो मुद्दामून ठेवलाय. कारण अगदी त्या जखड म्हाताऱ्या झाल्यात, एजेड झाल्यात, तरी सुद्धा ते पुस्तक वाचतायत. खूप प्रेरणादायी ते पुस्तक आहे असं मला वाटतं. ती चित्र खूप प्रेरणादायी आहे. चला वाचन संस्कृती विकसित करूया. पढ़ेगा तभी अपना भारत देश आगे बढ़ेगा. पढ़ते रहो, आगे बढ़ते रहो. आपण विजेता होणारच. हम विजेता बनेंगे ही. वी विल बी अ विनर. सर, आपण नेहमी असं वाचत असतो की पुस्तकं माणसाला घडवतात आणि तुम्ही शिष्य घडवले आणि स्वतःच एक शिष्यकुल देखील चालू केलं. तर ते शिष्यकुल पुण्याजवळ आहे, त्याच्याबद्दल थोडं सांगा. शिष्यकुल हे माझं एक स्वप्न होतं. मी शांतीच्या शोधात होतो कारण मला जगातील बेस्ट सेलर पुस्तकांचं एक ग्रंथालय उभं करायचं होतं. या पुस्तकांचं वाचन करून स्वतःला आणि इतरांनाही घडवायचं होतं. आम्ही विजेता फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे आणि आमचं ब्रीदवाक्यच आहे ना, आम्ही तुमचं भविष्य घडवत नाही, आम्ही तुम्हालाच भविष्यासाठी घडवतो. वी डोंट बिल्ड युअर फ्युचर, वी बिल्ड यू फॉर द फ्युचर. आदरणीय प्रिय माझा विद्यार्थी श्री संदीप जी आणि रुपालीजी लंगे हे माझे विद्यार्थी, त्यांनी मला त्यांच्या घराजवळ त्यांच्याच शेतात एक जागा दान केली. ही जागा घोड नदीच्या जवळ आहे, रांजणगाव महागणपतीच्या जवळ आहे, पुणे नगर जो हायवे आहे त्याच्याही अगदी जवळ आहे. हे का सांगतोय, कधीतरी या. त्या जागेत आम्ही विजेता फाउंडेशन शिष्यकुल उभारलं आहे. खरं तर एका माळरानावरील खडकावर हे शिष्यकुल स्थापन केलं आहे. इथे आम्ही वृक्षारोपण नुसतं केलं नाही तर त्यांचं जतन करून वृक्ष संगोपन पण केलं आहे. या झाडांवर आज असंख्य पक्षी येऊन बसतात आणि खूप छान वाटतं. म्हणजे ती सगळी घरटी बघून तर खूप आनंद होतो. ते दृश्य पाहून जे समाधान मिळतं ना ते मला वाटतं कुठेही मिळणार नाही. आणि सुगरण पक्षी आपण पाहतो, ऐकतो. ती कविता सुद्धा आहे बहिणाबाईंची, कोपा. तसं सुगरणीचा कोपा पहिला एका सुगरणीने इथे शिष्यकुलला बांधला आणि मग आम्ही त्याचं निरीक्षण करायला लागलो, व्हिडिओज घ्यायला लागलो. पाहता पाहता त्या सुगरण पक्षींची जी जमात आहे किंवा ते सुगरण पक्षी आहेत त्यांची आमची दोस्ती झाली असं म्हणायला लागत नाही. पहिल्या वर्षी एक सुगरणीचं घरटं होतं, पण विश्वास ठेवाल गेल्या 7 वर्षात आता ती संख्या 100 पेक्षा जास्त असते. त्यांचा जो एक ऋतू असतो, सीझन असतो, त्यावेळेस 100 पेक्षा जास्त सुगरणी पक्षी इथे येतात, सुगरण पक्षी येतात आणि त्यांची घरटी बांधतात आणि आमची त्यांची मैत्री आहे. ते आम्हाला अजिबात घाबरत वगैरे नाहीत. इथे अनेक पक्षी येतात, घरटी बांधतात आणि ती घरटी आम्ही त्यांना बांधायलाही देतो. कारण काय जीवन आहे हो त्यांचं, पक्षासारखं जगता आलं पाहिजे. अर्थात तो आजचा विषय नाही, त्यावर कधीतरी मी नक्की बोलीन. पण मी विजेता होणारच्या वर्धापन दिनी 16 फेब्रुवारी 2017 आदरणीय प्रिय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते या शिष्यकुल या वास्तूचं उद्घाटन झालं. आज जगभरातून माझे विद्यार्थी मला इथे भेटायला येतात, राहतात, ज्ञानाचे धडे घेतात. इथे आम्ही कार्यशाळा आयोजित करतो. आता आम्ही ग्रामस्थ झालो आहोत. मुंबईसारख्या शहरातून एका
उजाड माळरानावर येऊन राहायचं, एका खेडेगावात राहायला यायचं, तसं सोपं नव्हतं. पण आज आम्ही आनंदी आहोत, कारण आम्ही निसर्गाच्या कुशीमध्ये राहतो. शुद्ध हवा, शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात इथे उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू, आम्ही सेंद्रिय शेतीची उत्पादनं कन्झ्युम करतो, म्हणजे खातो. खरं तर लंगेवाडी, करडे, शिरूर, पुणे, लंगेवाडी, चव्हाणवाडी ही जी ग्रामपंचायत आहे त्यांचा आमचं तसं काही 7 वर्षापूर्वी संबंध नव्हता. आज इथले जे गावकरी आहेत, इथले जे ग्रामस्थ आहेत, ते आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्ही गावकऱ्यांना अधूनमधून मदत करत असतो. कधी ती मदत मुंगीसारखी असते, तर कधी खारीचा वाटा असतो, तर कधी कधी सिंहाचा वाटा सुद्धा असतो, आणि कधी कधी म्हणायला हरकत नाही तो हत्तीचा वाटा सुद्धा असतो. पण वाटा हा वाटा असतो, पण सगळ्यात महत्वाचं काय, ही वाटचाल जी आहे तिथे वाटा तेवढा महत्वाचा नाहीये. त्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे, जय जवान जय किसान, ते बघून जे एक समाधान मिळतं ना, ते खूप ग्रेट आहे. कारण किसानांना, शेतकऱ्यांना खूप जवळून पाहण्याचा योग आला, एक संधी आली, आणि त्यांचाही एक अभ्यास झालाय. लवकरच एक पुस्तक लिहायचा विचार आहे. मी विजेता शेतकरी होणारच. अलीकडेच आमच्या गावाला महाराष्ट्र शासनाचं सुंदर गाव योजनेअंतर्गत एक बक्षीस मिळालं. RR पाटील सुंदर गाव ग्राम योजना, गाव योजनेतर्फे 50 लाख रुपयाचं बक्षीस आमच्या गावाला जाहीर झालं आहे. लवकरच ते आम्हाला मिळेल. थँक्यू महाराष्ट्र शासन, थँक्यू महाराष्ट्र प्रशासन. मी लंगे कुटुंबियांचा आणि चव्हाणवाडी लंगेवाडी ही जी आमची ग्रामपंचायत आहे त्यांच्या सर्व ग्रामस्थांचा, सरपंचांचा, उपसरपंचांचा आभारी आहे. धन्यवाद म्हणेन मी. खूप प्रेम दिलं, असंच प्रेम आयुष्यभर करत राहूया आणि या गावाचा विकास जेवढा होईल तेवढा करूया. कारण मी ज्यावेळेस या गावात आलो त्यावेळेस खरं तर काहीच नव्हतं. आता रस्ते होत आहेत आणि दिवे यायला लागले आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं पाणी येईल. आता काही नव्हतं, पण पाणी नव्हतं, वीज नव्हती. वीज होती पण अशी सातत्यपूर्ण जी वीज यायला हवी. अजूनही कधी कधी प्रॉब्लेम्स येतात, पण वी आर हॅपी. आज बराच प्रोग्रेस किंवा विकास या गावाचा होतोय असं म्हणायला हरकत नाही, आणि तो आणखीन होत राहील. त्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार आहे. आणि त्यात मी धन्यवाद म्हणेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साथ फार महत्वाची असते. त्या माझ्या पूर्णांगीला, निशिगंधाला मी धन्यवाद म्हणतो की तिची साथ अनमोल ठरते या सगळ्या कार्यात. मी एक गाणं जगण्याचा प्रयत्न करत असतो, तुम्हीही तो प्रयत्न करा. आणि खूप छान गाणं येते. बस यही अपराध में हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, मैं बसाना चाहता हूँ स्वर्ग धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर, मैं बसाना चाहता हूँ स्वर्ग धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर, उस नगर की हर गली तैयार करता हूँ, उस नगर की हर गली तैयार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. आज महाराष्ट्रभर मी म्हणतोय, मला प्रेम करणारी माणसं तयार झाली. एक माझ्यावर प्रेम करणार, एक आमच्या कुटुंबावर प्रेम करणार, एक मी विजेता होणारच आर्ट ऑफ लिव्हिंगवर प्रेम करणार एक वर्ग तयार झालाय. कम्युनिटी म्हणतो आपण आज त्याला. धन्यवाद देवा. ईश्वरा खूप खूप आभारी आहे मी तुझा. आणि धन्यवाद सर्व प्रेक्षकगण. थँक्यू. असंच प्रेम करत राहा. तर तुमच्या या सगळ्या उपक्रमातून महाराष्ट्रभरातून तुम्ही अनेक लोकांना उद्योजक बनण्याची प्रेरणा दिलेली आहे. त्यातून अनेक उद्योजक घडलेले आहेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. विद्यार्थी शिकतात कारण शिक्षक शिकवतात. विद्यार्थी घडतात कारण शाळा घडवते. म्हणून मी जय जवान जय किसान सारखं अलीकडे जय शिक्षक म्हणतो. खरंच येते. त्या शिक्षकांना, त्या शाळा कॉलेजला आपण विसरून चालायचं नाही. कारण जसं मातृदेव भव आहे, तसं पितृदेव भव आहे, तसंच गुरुदेव भव आहे. आणि तो गुरुच तर राष्ट्र घडवत असतो. आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला खरं त्यांनी घडवलं. त्यांनी वाचायला शिकवलं, त्यांनी बोलायला शिकवलं, त्यांनी परीक्षा कशी द्यायची ती शिकवली. म्हणून गुरुदेव भव. ज्या पायऱ्या चढून आपण यशाच्या शिखरावर पोचलोय त्या पायऱ्यांना आपण कधीच विसरता कामा नये असं मला तरी वाटतं. ज्या पुस्तकाने, ज्या प्रशिक्षणाने मी घडलोय त्या सर्व लेखकांचा, प्रशिक्षकांचा आणि माझ्या त्या सर्व शिक्षकांचा मी आभारी आहे. मेरी जिंदगी यही है यारो, मैं किसी के काम आ सकूं, मैं तो कामयाबी की किताब हूं, मुझे शौक से पढ़ो यारो, मुझे शौक से पढ़ो यारो. ह्याचा अर्थ नीट समजून घ्या.
शेकडो कार्यशाळा केल्या, हजारो नाट्यप्रयोग आणि लाखो पुस्तकं विकली गेल्यामुळे स्वाभाविकच आमचा एक असंख्य विद्यार्थ्यांचा समूह तयार झाला, एक वर्ग तयार झालाय. अनेकांनी पुस्तकातून त्या शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं याचे धडे घेतलेले आहेत आणि ते निर्माण केलं सुद्धा. बघा, मी इथे सांगतोय की मी कोणाची नावं मुद्दामूनच घेणार नाही, पण त्यांच्या अचिव्हमेंट विषयी मी थोडक्यात बोलेन. कोणी मर्सिडीज घेतली, कोणी जॅग्वार घेतली, कोणी ऑडी घेतली, तर कोणी BMW गाडी घेतली, कोणी लक्षाधीश झालं, तर कोणी कोट्याधीश झालं, कोणी नोकरी सोडून उद्योजक झालं, काही परदेशात गेले, कोणी UPSC पास केलं, तर कोणी MPSC पास केलं, कोणी ट्रॅक्टर घेतले, तर कोणी JCB घेतले, कोणी घर घेतलं, तर कोणी शेती घेतली. काही संपर्कात आहेत, तर काही संपर्कात नाही. काहींनी जाणीव ठेवली, तर काही विसरून गेले. ती म्हण आहे ना, गरज सरो आणि वैद्य मरो, तसे काही विद्यार्थी सुद्धा वागतात. गरज सरो आणि गुरु मरो. चलतंय, जग आहे, हे दुनिया आहे. आपलं एक तत्व आहे, नेकी कर दर्या में डाल. अच्छे कर्मों का फल अच्छा ही होता है, कर भला असो हो भला. म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर. या मुलाखती निमित्त मी सर्व आजी माजी आणि भावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. त्यांना सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी आणि सगळ्यात महत्वाचं समाधान लाभो अशी मी प्रार्थना करतो. आणि इथे एक विचारही मांडतो गाण्याच्या रूपात. सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, फूल मिले या अंगारे, सच की राहों पे चलता चल, सत्यमेव जयते. बस सत्याची कास ठेवा. मी विजेता होणारच, आपण विजेता होणारच. सर, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? माणसाने पहिल्या श्वासापासून अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थी दशेमध्ये राहायला पाहिजे. नेव्हर स्टॉप लर्निंग. द मोर यू लर्न, द मोर यू अर्न, अँड द मोर यू अर्न, द मोर यू कॅन रिटर्न. माझ्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव माहितीये तुम्हाला काय? होय, माझ्या पहिल्या विद्यार्थ्याचं नाव डॉक्टर उमेश शुभांगी पुंडलिक निशिगंधा कणकवलीकर. होय, मी स्वतःच. जगातला पहिला माणूस जो आपल्या आई वडिलांचं, आपल्या पत्नीचं नाव आपल्या नावामध्ये लावतोय. माझे आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत मी हे नाव खरंच लावत नव्हतो, पण आता आई बाबा या जगात नाही राहिले. आता ती माझी माऊली आहे, ती माझ्याबरोबर सदैव सावलीसारखी राहते. तिचं नाव मी लावायला लागलोय. हा तिचा मान आहे आणि माझा सन्मान आहे असं मला वाटतं. जो 0 to हिरो झाला, जो विजेता घडवता घडवता महाविजेता झाला, तोच मी. आणि माझ्या दुसऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे सौभाग्यवती निशिगंधा उमेश कणकवलीकर, माझी पत्नी, माझी पूर्णांगिनी. कारण सगळ्यात पहिलं मी माझ्यानं वर काही गोष्टी इम्प्लिमेंट करतो, मग तिच्यावर इम्प्लिमेंट करून बघतो की ते तत्व जे आहे, जे यशाचं तत्व आहे, सक्सेस प्रिन्सिपल, सक्सेस लॉज, हे आधी एक्सपेरिमेंट करून पाहतो ना आम्ही. ते मग आमच्या दोघांवर आधी. आणि आम्ही 12वी पासून एकत्र आहोत. 12वी पासूनची तिची साथ आहे. निशिगंधाने माझ्या जीवनावर एक पुस्तक लिहिलंय. माझी जी जीवनाची वाटचाल आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मीच. पुस्तकाचं नाव जरा वेगळं आहे ना, पण ती म्हणते की मीच म्हणजे अहंकार नाही, तर मीच म्हणजे आत्मविश्वास. मी विजेता होणारच. पहिलं अक्षर मी आणि शेवटचं अक्षर च म्हणून मीच. आणि मग आम्ही दोघं ते एक्सपेरिमेंट करून हे सगळं आमच्या तिसऱ्या किंवा माझ्या तिसऱ्या विद्यार्थ्यावरती आम्ही इम्प्लिमेंट करतो. आणि त्याचं नाव आज तुम्हालाही माहिती आहे, डॉक्टर राजेश निशिगंधा उमेश कणकवलीकर. मला एकच मुलगा, म्हणजे आम्हाला एकुलता एकच मुलगा. माझ्या स्वप्नांच्या डायरीमध्ये मी हे लिहून ठेवलं होतं आणि तुम्हीही ते लिहा, तुमच्या मुलांचं नाव लिहून, की मी जे लिहिलंय तसं. मी राजेशला मानसिकरित्या, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या, सामाजिकरित्या घडवणारच. मानसिकरित्या म्हणायचं तर तो कधीच ट्युशन क्लासला गेला नाही, तरी तो दरवर्षी मेरिट लिस्ट मध्ये येत राहिला. अनेक नामवंत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून त्यांनी प्रशिक्षण घेतली आहेत. तो स्वतः एक लाईफ कोच आहे आणि शिकण्यासाठी तो कुठे कुठे जात नाही, अगदी अमेरिका सुद्धा त्यांनी गाठली. प्रशिक्षणासोबत त्याने मुंबईत स्वतःचा एक स्टुडिओ तयार केला आहे, उभारला आहे.
त्याने डिजिटल मार्केटिंगचे सुद्धा धडे घेतलेले आहेत. तसंच त्याचा म्युच्युअल फंड, शेअर बाजार, थोडक्यात काय तर मनी मॅनेजमेंट, वेल्थ मॅनेजमेंट, इन्व्हेस्टमेंट याचा सुद्धा अभ्यास चांगला झालाय. शारीरिकरित्या तर त्याचा विकास चांगलाच झालाय. तो विकास तुम्हाला पाहायचा असेल तर डॉक्टर राजेश कणकवलीकर यांना तुम्ही सोशल मीडियावर जरूर सर्च करा. भरपूरशे व्हिडिओज तुम्हाला मिळतील त्यांचे. अगदी लहानपणापासून तो आर्थिकरित्या सक्षम आहे. 10वी झाल्यापासून त्याने कामाला सुरुवात केली, कारण त्याच्या वडिलांनी 12वी पासून सुरुवात केली. होय, एक सेल्समॅन म्हणून त्याने पहिलं उत्पन्न कमवलं, पण आज तो सामाजिक उद्योजक होऊन हेल्पमॅन झाला आहे. सोशल एंटरप्रेन्योरशिप करून तो सेल्समॅन नाही तर सेल्समॅनचा हेल्पमॅन हा कन्सेप्ट आहे. पुढे कधीतरी त्याविषयी बोलेन. पण हेल्पमॅन झालाय. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी मला स्कॉर्पिओ गाडी महिंद्राची गिफ्ट केली विथ VIP नंबर. कारण मी खूप दौरे करायचो आणि एक चांगली गाडी माझ्याकडे असावी असं त्याला सारखं वाटायचं. पुढे त्यांनी मग स्वतःची मर्सिडीज घेतली आणि आत्ता या वर्षी 2024 मध्ये त्यांनी त्याच्या आईला टाटा टिगॉर ऑटोमॅटिक कार गिफ्ट केली आहे. सो आय एम सो हॅपी अबाउट हिज प्रोग्रेस अँड ऑल. त्यांनी ऑस्ट्रेलिया, दुबई, अमेरिका, मलेशिया, सिंगापूर, माझ्या मते 10 देशांचे त्याचे दौरे सुद्धा झालेले आहेत. म्हणजे एक नात आता आम्हाला झालेली. आमच्याकडे एक नात आहे, मेहर म्हणतो आम्ही, मेहरपरी मेहर. ती आता 4 वर्षांची आहे. तिच्या आयुष्यातली 2 वर्ष तर कोरोनामध्ये गेली सुरुवातीलाच, पण त्यानंतरच्या ज्या 2 वर्ष तिच्याकडे आता राहिली आहेत किंवा तो जो काळ सगळ्यांसाठी आपण कोरोना गेल्यानंतर ओपन झाला, त्या 2 वर्षात तिने 2 कप जिंकले. इजंट दॅट ग्रेट? आणि आणखीन एक सांगायला आवडेल, डॉक्टर राजेश आणि माझी सुनबाई सौभाग्यवती नेहा राजेश कणकवलीकर या दोघांनी एक चांगला उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. सुकन्या जी योजना भारत सरकारने सर्वांसाठी उपलब्ध केली आहे, तर त्या योजनेअंतर्गत तो आता तिचे काहीतरी पैसे सेव्हिंग्स करतो दरवर्षी. आणि मला सांगायला आनंदच होतोय, अत्यानंद होतोय म्हणायला हरकत नाही, की आज ती 4 वर्षाची मुलगी दशलक्षाधीश, हो 10 लाखापेक्षा जास्त अमाऊंट तिची आता तिथे जमा झालेली आहे. तो इजंट दॅट ग्रेट? अशी पिढी घडावी. माझ्या मुलासारखा मला मुलगा घडवायला आवडेल. माझी नात जशी घडते, तुम्ही तिला शुभेच्छा व्यक्त करा किंवा तिला शुभाशीर्वादांची गरज आहे. शुभेच्छांपेक्षा शुभाशीर्वाद तिला द्या, कारण तीच तिची गरज असेल. आम्ही तिला घडवण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. आम्ही समाधानी आहोत, कारण मी मगाशीच म्हटलं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल ईश्वर. कर्म चाले सांगाती. अनेक विद्यार्थी घडले, घडत आहेत आणि घडत राहतील. जगदीश खेबुडकर आमच्या कार्यक्रमाला आले होते आणि त्याला मी एक दिव्य संदेश द्यायला सांगितलं की मी तुमचा तो दिव्य संदेश जाऊन समाजापर्यंत पोहोचवीन. तेव्हा त्यांनी आराम हराम है या चित्रपटातील सुधीर फडकेंनी गायलेलं गाणं गाऊन दाखवलं. त्यानंतर मी सुद्धा थोडीशी प्रॅक्टिस केली. बघा तुम्हाला आवडतंय का? ते गाणं आजच्या तरुण पिढीसाठी दिव्य संदेश आहे. त्या गाण्याचा प्रत्येक शब्द, त्या गाण्याची प्रत्येक ओळ, प्रत्येक कडवं महत्वाचं आहे. आणि त्यातली 1-2 कडवी जर आवडतायत तर बघा आणि त्यातून बोध घ्या. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडून या सरिता सागरा सोडी, सोन्याचा पिंजरा सोडी. कम्फर्ट झोन सोडावाच लागेल, करेज झोन मध्ये यावंच लागेल, नाहीतर मग दुःख होतं. करेज झोन मध्ये या, त्यामुळेच तुम्ही ग्रोथ झोन मध्ये येणार. म्हणून पुढच्या 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत.
कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिना वळते. हृदयात व्यथाही जळते, का जीव बिचारा होई बावरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आजच्या तरुण पिढीसाठी या माध्यमातून मला काही विनिंग आयडियाज द्यायचे आहेत. त्या विनिंग आयडियाज काय आहेत त्या एक एक मी सादर करत जाईल आणि त्यावर तुम्ही विचार जरूर करा. लाभ आणि लोभ यातील फरक समजून घ्या. लाभ आणि लोभ यातील फरक आपण समजून घेत नाही. लोभाच्या मागे लागू नका, लाभाचा ध्यास धरा. शुभ लाभ होईल कसा ते बघा. शुभ लोभाच्या मागे लागू नका. लोभ कधी शुभ नसतोच, त्यामुळे लोभ नको, शुभ लाभ आपल्याला हवाय. चिंता करू नका, चिंतन करा. चिंता आपल्याला दुःखाकडे नेते आणि चिंतन आपल्याला सुखाकडे नेते. ज्या गोष्टीचा मोह होतो त्या गोष्टी आवर्जून टाळा. ज्या गोष्टीचा कंटाळा येतो त्या गोष्टी आवर्जून करा. हेच यशाचं गमक आहे. वाचाल तर वाचाल, तसंच वाचाल तरच जिंकाल. म्हणून आजन्म एक वाचन म्हणून जगा. नुकसानाचा विचार कधीच करू नका. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने जीवनात नुकसान सहन केलं आहे, कारण त्यांना एक गोष्ट माहिती आहे, लॉस खाने वाला ही जिंदगी में बॉस होता है. लॉस खा लेकिन बॉस बन. ओके. स्वप्नांची डायरी लिहा. प्रत्येक पानावर एक स्वप्न लिहा. त्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहा, जानता हूं मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है. जानता हूं मंजिल कहां है, अभी तो सफर का इरादा किया है. ना हारूंगा जिंदगी में कभी, मैंने औरों से नहीं अपने आप से वादा किया है. स्वप्न लिहा. लिहिलेली स्वप्न साकार होतातच असा माझा विश्वास आहे. इन्स्टंट या शब्दाच्या प्रेमात आजची ही तरुण पिढी वाहत जातात आली आहे. इन्स्टंट नो. इन्स्टंट मिळालेल्या यशाचा फायदा होत नाही. रातोरात करोडपती झालेले, पुन्हा रोडपती झालेले मी पाहिलेले आहेत. म्हणून छोटं मोठं का होईना पण कॉन्स्टंट यश मिळवत राहा. थोडं थोडं तरी यशस्वी होत जा. रोज 1 सेंटीमीटर, रोज 1 इंच यश मिळवा. लर्न, अर्न अँड रिटर्न हा फॉर्म्युला सदैव लक्षात ठेवा. वयाच्या 25 वर्षापर्यंत शिका, 50 पर्यंत शिका आणि कमवा. 50 नंतर आजन्म शिका, कमवा आणि शिकलेलं आणि कमवलेलं सरळ हाताने समाजाला दान करा. कारण हेच सत्य आहे कि खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. डोंट डेंट युअर लाईफ, पेंट युअर लाईफ. सतत इम्प्रूव्हमेंट करत राहा. इम्प्रूव्हमेंट हा शब्द सुद्धा आय नी सुरू होतो, त्यामुळे आय आपल्या स्वतःपासून ती इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे. आणि इम्प्रूव्हमेंट करत राहिलो आपण तरच आपलं आय फॉर इमेज तयार होणार आहे, इन्फ्लुएन्स तयार होणार आहे, इम्प्रेशन पडणार आहे, इम्पॉर्टन्स वाढणार आहे. त्यामुळे आय फॉर इम्प्रूव्हमेंट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. आयला विकसित करा, स्वतःचा विकास करत राहा. ऑलवेज डेव्हलप युअर इमेज, नेव्हर डॅमेज युअर इमेज. प्लीज अंडरस्टँड. डेव्हलप युअर इमेज, डोंट डॅमेज युअर इमेज. डॅमेज इमेज होईल असं वागायचंच नाही. फेथ म्हणजे विश्वास, फिअर म्हणजे काय, भीती. तर फेथ आणि फिअर याचा एक फुल फॉर्म आवडतोय का बघा. अॅक्रोनिम आहे फेथ. फाइंड आन्सर इन द हार्ट. फाइंड आन्सर इन द हार्ट. Fear, false emotions appearing real. Yes, false emotions ती एक भावना आहे. appearing real. स्नेहसंबंध जोपासल्याचे असतील तर आधी हृदयापासून काम करा, मेंदूतून नको. पण व्यावसायिक संबंध जोपासायचे असतील तर आधी मेंदूतून काम करायला सुरुवात करा आणि मग हृदयात स्थान द्या त्या व्यक्तीला त्याच्याबरोबर आपल्याला उद्योग करायचा आहे, आपला उद्योगाचा विकास करायचा आहे. रिस्क आणि रिवॉर्ड हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत, समजून घ्या. रिस्क आणि रिवॉर्ड याचं गणित समजून घ्या. कारण कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. मी तर पुढे जाऊन म्हणेन बोना पडता है. बोना पडता है का, तर एक बीज पेरल्यानंतर आणखीन आपल्याला
पीक प्राप्त होतं, मोठं पीक प्राप्त होतं. एक मक्याचा दाणा पेरल्यानंतर तो मका किंवा ते कणीस आपल्याला 100 दाणे देतो. हो, टेम्पररी प्लेजर पेक्षा परमनंट प्लेजर कशात आहे हे आधी समजून घ्या. टेम्पररी प्लेजर आणि परमनंट प्लेजर याचा अभ्यास करत वाटचाल पुढे करत राहा. ओके, जोश आणि होश याचं बॅलन्सिंग बरोबर झालं पाहिजे. संतुलन फार महत्वाचं आहे. जोश आणि होश याचं बॅलन्सिंग करून हाती घेतलेलं कार्य तडीस न्यायचं, पुढचं पाऊल नेहमी पुढे टाकायचं. मानेच्या वरच्या भागांचा विकास करा, पंचेंद्रियांचा वापर करा. त्यामुळे हा जो मेंदू आहे तो घडेल. सिक्स्थ सेन्स जो म्हणतो तो विकसित करा. सतत विकासाचा ध्यास ठेवा. विकास म्हणजे काय? विशेष कार्याचा सराव. विकास विशेष कार्याचा सराव. विशेष कार्याचा सराव कराल तरच आणि तरच आपला विकास होतो. मॅसिव्ह ऍक्शन फॉर ड्रीम. येस, आपल्याला वेडा म्हटलं तरी चालेल, पण आपल्या स्वप्नांसाठी वेडे व्हा. लक्षात ठेवायचं, तो वेडाच असतो जो इतिहास घडवतो, आणि त्या वेड्यांनी घडवलेला तो इतिहास शहाणे वाचत बसतात. आणि मग सगळ्यात महत्वाचं जाता जाता सांगतोय, हा एक शेवटचा विनिंग मेसेज. जीवनात इफेक्टिव्ह व्हा, डिफेक्टिव्ह राहू नका. आपल्यातले डिफेक्ट शोधून काढा आणि मग इफेक्टिव्ह व्हा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज जगाला इफेक्टिव्ह व्यक्तिमत्व हवी आहेत. ऑलवेज रिमेंबर, इफेक्टिव्ह व्हाल तरच विजेता व्हा. म्हणत राहा, हा गुरुमंत्र आहे. मी विजेता होणारच, मी विजेता होणारच. तर अलीकडेच तुम्ही बायपास केलंय, कारण का हे खूप मोठं संकट असतं. हे कधीही कोणावरही येऊ शकतं. त्याला तुम्ही बायपास केलं, तर हे संकटांना तुम्ही कसं सामोरे गेलात त्याच्यावर थोडं सांगा. कोरोना काळात एका वर्षात आमच्या निकटवर्तीयांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला. 10 माणसं एका वर्षात. माझी आई गेली, माझ्या सासूबाई गेल्या. माझ्या सासूबाई सुद्धा माझ्या आईच. माझे 3 गुरुवर्य गेले, माझे 4 विद्यार्थी गेले, आमचे ड्रायव्हर मामा होते तेही गेले. 10 मृत्यू. माझं हृदय अतिसंवेदनशील असल्यामुळे अति तिथे माती झाली असं म्हणायला हरकत नाही. माझ्या हृदयाला हे झटके सहन झाले नाहीत आणि मला ओपन हार्ट सर्जरी करायला डॉक्टरांनी सांगितलं. 3 नामांकित हॉस्पिटल्समध्ये माझ्या हृदयाची तपासणी झाली. सह्याद्री हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल. अँजिओग्राफी नंतर डॉक्टरांनी मला सल्ला दिला की ओपन हार्ट सर्जरी करून घ्या, ब्लॉकेजेस जास्त आहेत वगैरे वगैरे. पण मी थोडासा विचार असा केला की आयुर्वेद, योग, पंचकर्म, आहार विहार यावर मी विश्वास ठेवला. माधवबाग या संस्थेतून मी उपचार सुरू केले आणि हृदयविकारावर मात केली. सो आय एम थँकफुल टू माधवबाग. खूप खूप चांगलं कार्य त्यांचं चाललंय, खूप चांगली सेवा त्यांच्याकडनं घडतेय. अँड थँक्स टू डॉक्टर रोहित कांचन माधव सानेजी. ॲब्सोल्युटली थँक्यू. माझे सामाजिक जे कार्य आहे ते लक्षात घेऊन माधवबाग या संस्थेने माझे सर्व उपचार विनामूल्य केले. त्यामुळे मी डॉक्टर रोहित साने यांना धन्यवाद म्हणतो. माझे सर्व पैसे रिफंड केले गेले. त्याबद्दल मी आता आभारीच म्हणायचं, पण ते सगळे पैसे मी सुद्धा मग चॅरिटी केली. मी हृदयविकार युक्त होतो, पण 1 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर मी हृदयविकार मुक्त झालेलो आहे. हे एक कर्मकठीण काम होतं, पण माधवबागमधून मी गोल्ड मेडल जिंकलं. आणि त्याचं कारण होतं की लाईफस्टाईल बदलली मी, आणि लाईफस्टाईल बदलून मी विजेता झालो. उपचाराच्या त्या 1 वर्षात मी आणखीन 25 स्वप्न पाहिली आणि ती स्वप्न सगळी लिहून काढली. ती सर्व स्वप्न आज पूर्ण झालेली आहेत. 25 स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माणसाने स्वप्न पाहावी. मी एवढंच सांगेन की माझं हृदय जर जगलं नसतं तर 25 स्वप्न मी पाहिली तर असती, पण साकार झाली असती. त्यामुळे एक असं ते हृदय आहे जे कंटिन्युअस पंपिंग होत राहतं 24 तास. आपण झोपलो तरी ते कार्यरत असतं. लवकरच मी हृदय मित्र होणारच हे पुस्तक मी प्रकाशित करतोय, जेणेकरून वाचक आपल्या हृदयाचे चांगले मित्र होतील आणि आपल्या हृदयाची खूप खूप काळजी घेतील. पण हा काळ माझ्यासाठी एखाद्या वादळासारखा होता. पण ही जी चित्रपटाची जी गाणी आहेत ना, ती कधी कधी खूप अनमोल काम करून जातात. जसं ही जी ओळ आहे गाण्याची किंवा ज्या ओळी आहेत, छोटंसं गाणं आहे,
तूफान को आना है, आकर चले जाना है, बादल है ये कुछ पल का, छाकर ढल जाना है, तू प्यार का सागर है. थँक्यू. तुम्ही सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद महत्वाचे होते. थोडा भारावलो मी. आणि आय एम थँकफुल टू निशिगंधा, कारण मी काही सावित्री पाहिली नाही जिने सत्यवानाला खेचून आणलं म्हणे मृत्यूच्या दारातून. पण माझ्या निशिगंधाने मला मृत्यूच्या दाढेतून म्हणा किंवा मृत्यूच्या दारातून खेचून आणलं. आज मी मृत्युंजय समजतो. आणि थँक्यू निशिगंधा. आणि दवा से दुआ काम आती है. माझ्यावर असंख्य लोकांनी जे प्रेम केलं, त्या प्रेमामुळेच, त्या दुआंमुळे मी आज तुमच्यासमोर हजर आहे. पुन्हा सेवेला लागलो आहे. मी विजेता होणारच, मी हृदय मित्र होणारच. धन्यवाद. धन्यवाद सर. आतापर्यंत तुमचा जो जीवन प्रवास आहे तो खरंच खूपच प्रेरणादायी आहे आणि तुमच्या कामात तुम्ही अनेक लोकांना प्रेरणा दिलेली आहे. तर या सगळ्या कामासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच 365 दिवस, 365 स्टोरीज यामध्ये सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद सर. हो, जाता जाता मला एवढंच सांगायचं की 100% लोकांपैकी 60% ध्येयशून्य असतात. त्यांच्याकडे कोणतीच ध्येय नसतात. 30% लोक ध्येयवादी असतात. त्यांच्याकडे ध्येय तर असतात, पण ध्येय साकार कशी करायची याची एक सिस्टीम असते, एक पद्धत असते, एक प्रोसेस असतो, तो नसतो. आणि ती पद्धत फार महत्वाची आहे. पण 10% लोक ध्येय वेडे असतात आणि त्याच व्यक्ती विजेता होतात. 10% लोक. त्या 10% मध्ये येण्याचा प्रयत्न करा. मला या 10% यायचं होतं. मी आलो. मी 125 स्वप्न लिहून काढली. त्या 125 पैकी आता 115 स्वप्न माझी साकार झालेली आहेत. आणि ती साधी सुधी स्वप्न नक्कीच नव्हती. माझ्या या स्वप्नांवर आधारित 0 to Hero हे पुस्तक प्रकाशित झालं. आदरणीय प्रिय अर्चना बारावकरजी मॅडम त्याने हे पुस्तक लिहिलं. लवकरच माझ्या चांगल्या ज्या सवयी काही आहेत त्यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित होतंय. आमच्या कार्यातून घडलेल्या विजेत्यांसाठी मी एक पुस्तक आणतोय आणि ते वाचकांनी वाचावं. की त्यांच्या यशोगाथा वाचून तुम्ही प्रेरणा घ्यायला हवी. या जगात आपण आलो तेव्हा आपण रडत रडत आलो होतो आणि आपल्या अवतीभोवतीचं जग हसत होतं. या जगातून जाताना आपलं असं योगदान असलं पाहिजे, लास्टिंग कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे की आपल्या अवतीभोवतीचं जग रडेल आणि आपण हसत हसत या जगातून जाऊ. आज मी या जगामध्ये आहे, उद्या मी या जगात नसेन, पण माझं आणि माझ्या कुटुंबियांचं जे योगदान समाजाप्रतीचं आहे ते या महाराष्ट्रात आणि भारतात कायम राहील. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की अनेक प्रेक्षक हा व्हिडिओ आपला बघत आहेत, तर तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? जाता जाता 1-2 ओळी गातो आणि थांबतो. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा है अपने साथ लेकर जाएगी, मर के जीने की अदा जो दुनिया को दिखलाएगा, वो मुकद्दर का सिकंदर विजेता कहलाएगा. रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा. माझा प्रत्येक कार्यक्रम एका शपथविधीने संपतो, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मला एक संदेश दिला किंवा त्यांनी असं सांगितलं होतं मला की प्रत्येक कार्यक्रम त्याचा शेवट हा शपथविधीतून झाला पाहिजे. या शपथविधीतून प्रेक्षकांनी बोध घ्यावा. माझ्या अनेक विद्यार्थ्यांची ही शपथविधी तोंडपाठ आहे, पाठांतर केलेली आहे, कारण तो एक गुरुमंत्र आहे. मी म्हणेन ही शपथविधी नीट समजून घ्या. संकट कितीही आली तरी मी थांबणार नाही, संकट कितीही आली तरी मी थांबणार नाही, त्या संकटांच्या ढिगाऱ्यावर उभा राहीन आणि मी माझ्या ध्येयसिद्धीची वाटचाल करीतच राहीन. मी विजेता होणारच, महाराष्ट्र विजेता होणारच, भारत महासत्ता होणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम आणि जय भारत. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला सलाम करतोय. माझा सलाम राष्ट्र प्रेमाने आणि राष्ट्रभक्तीने स्वीकारावा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.
मी विजेता होणारच, मी विजेता होणारच, आपण विजेता होणारच.